गाईज वेलकम टू न्यू ब्लॉग. तर गाईज मामान तिकडेच आहे, अजून आंघोळ पण झाली नाही आणि निघलं इकडे चालले हो. पोर वाटतं मच्छीची मारतं इकडं. आपण जाऊन बघूया कसं काय इकडे नियोजन आहे. प्लीज सगळे पोरं आहे मच्छी पकडायला आले म्हणजे गावाचा अख्खा मच्छी मारता प्लॅन झाल्यांचं वाटतं. त्याला आहे तर पाणी पण काही ठेवला तर मच्छी भेटेल का बाकी अंघोळ झालं ना काही असं चालले हो. वरातीच्या आलो काही 3 वाजता किती वाजता आलो मला पण 4 वाजता आलो. मला माहितलं म्हणजे समजून ना तुम्ही कुठं होतो मी. आणि बघा त्याला हे पाणी काही राहिलं नाही जास्त. पण आता बघू आता काय विषय यांचा माझ्या बघू. सो गाई जेवी जाळायला टाकायला घेतली ना पाणी एकदम कमी आहे आणि मासा आहे का नाही मला वाटत नाही. पण सांगतं मासा आहे आणि ज्या अगोदर पण मासा पकडले हे बघा असं जाळं टाकले आणि कमी पोरं जाला तो वडाला आहे ना जड येतं. बघू काय होतं त्यांना किती मासे भेटतात ते बघू आपण शेवटला. आणि हे बघा हे मासे फेकायची सुरुवात झाली. मासे बघा काहीच सिल्वर मासे आहे ते मोठं मोठं लागायची बघा सुरुवातच झाली लगेच. काहीच मला नव्हतं वाटलं मोठं मासं असतील आहे मोठं पण मासं ते बघा पकडायला लागलं. ते एकच जाल्याने ना एवढं मासं भेटायला लागलं तर अजून एक जाळं मारायचे ना भरपूर मासे भेटतील आता समजायला लागलं आपल्याला. पण हे बघा पाणी पण एकदम कमी राहिले आणि कमी बाजूला राहिले. मासं एकदम अटॅक झाले आहेत ते एकदम अटॅक करू शकता माशांनो. पॅक करायला बघतं झाल्यानं. तर मित्रांनो तुम्ही पूर्णपणे ब्लॉग बघत राहा आणि मस्त आहे की मजा येणार आहे शेवटला व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जास्त मोठी नाही आहे आरामात तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता. ते बघू शकता 2 4 6 जण येणे 6 जण मासे पकडताना किती मासे पकडताना बघा. आत्ता तर काहीच बघा माशांची फायरिंग बघा. अरे बा 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 या असे मासे तर आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला भेटतं पण आज रिअलमध्ये आहे म्हणजे एकदम लाईव्ह केले डोळ्यासमोर आमचे. जाम मासे गाईज नव्हतं वाटलं एवढं मासे भेटतील. एवढं मासं अजूनपर्यंत मी मच्छी पकडायला गेले आज एवढं मासं कधी पकडलं पण नाही आणि कुठं बघलं पण नाही. हे बघा एवढं मासं ते बघा एकदम काम फिट केले. मी डोक्याच्या वर्षी मासं जातो उडून त्यामुळं हे हात पण वरती ठेवले आणि यांच्या बऱ्याच ठिकाणी मासा पोटावर टॉर्नेडो लागले. ऐकत नाही मासा काही कटल्या मासा आहे आणि सिल्वर आहे बघा. आणि आता बघू शकता ही छोटी छोटी पोळ्यावरी मासा पकडतात आणि आपला अजित मामा ऑन फायर एकदम जास्त त्यांनी जिद्द घेतली मासे पकडल्यामध्ये. आणि हे बघा तुम्ही बघा किती मासे गायचे ड्रम भरले. छोटासा ड्रम तो असतो तो कटिंग केला तो भरले माशांना शेवटला बघा नक्की. आणि आता काय बोलू तरी काय पोरा कमी आहे निधं. हे बघा मासं बघा. तर मित्रांनो बघू शकता एकदम मासं आपले जवळ आलेले आहेत म्हणजे त्यांचा पूर्णपणे कब्जा झालेला आहे माशांचा. सगळं मासं आपले कब्जाने आलेले आहेत. हे आपलं विराज भाई अंगावर बाय आले तरी पण पाण्यानं उतरत नाही पण घेतले त्यांनी पण पुढाकार घेतले जरा बघा सो गाईज बघू शकता मासं. आणि तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा. थोडासा व्हिडिओ राहिले थोडीशी राहिली अजून 2 मिनिटाची पूर्ण बघत राहा. आणि नेक्स्ट ब्लॉग पण येईल आपला आणि सबस्क्राईब पण आपलं 500 पूर्ण झालेले आहेत. धन्यवाद शुक्रिया आभारी आहे. किंवा आपला भाविक भाई पण बघायला कटल्या मासा आहे बाहेर निघेल बघा. असं मोठं मोठं पण कटले भेटले अर्धा किलोचं. डाकू पण भेटले 1 किलोचा. हे बघा मासं पूर्णपणे कब्जाने आलेले आहेत. आता काढाचा कंटाळा आहे ना बघा. आता तुम्ही बघत राहा. मोबाईल पाहिला तर काही चाललं समजा मोबाईलला काय नाव आहे तो गेलो कालच पण बांधाचा सांगतो सगळं तुझं हा बघा काचा बघा ते बेरूक नेऊ ना दोन द्यायला ना काम फिट ते बाहेर येणार आपली काहीच लई मच्छी पकडले काहीच पोरावी जाम मच्छी भेटले ना. आल्यावर घरी तर बसल्यावर जरा वरती नेटवर्क पण नाही तर 4G चालतं आहे आणि आपल्याला व्हिडिओ पण अपलोड करायचे लग्नाचे व्हिडिओ पण अपलोड करायचे नेटवर्क पण नाही. आता जाईल घरी मग धपाधप व्हिडिओ सोडतो यूट्यूबला बघत राहा तुम्ही. आता बघू काय जास्त ब्लॉग शूट करायला भेटत ना मला इकडे काही कॉन्टेंट नाही भेटत ना
बघू घरी गेलो आपलं काय कॉन्टेंट बघत काय डायरेक्ट आपण आलो होतं घरी वलवलीला. आपलं का नाही ना सगळं कापूस घातलं कारण की आपलं दाढ आहे ना, दाढ आणि कान माझं लय दुखतं. 2 दिवस झालं कोणाला बोललो ना मी जास्त, गप होतो तिकडे मामाकडं. हां ब्लॉग बनवतो चाललं होतं अशीच व्हायचं.